नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या जो एफ-एम-डी आजार आहे, तर तो खूप जास्त वेगाने त्या ठिकाणी पसरताना आपल्याला पाहायला मिळतोय. मग या आजारापासून आपण आपल्या पशूंना कशा पद्धतीने वाचवू शकतो, त्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे, तर या विषयावरती माहिती घेणार आहोत. यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे प्रथमतः डिवॉर्मिंग करून घ्या. त्यानंतर मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या आहारामध्ये लिव्हर टॉनिकचा त्या ठिकाणी वापर करा, ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होईल. त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी मिठाचा देखील वापर करू शकतो. तसंच मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी तुरटी जी येते, त्या तुरटीचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना कॅल्शियम सप्लिमेंट्स किंवा मल्टीव्हिटॅमिन, मल्टीमिनरल्सचे जे काही सप्लिमेंट्स येतात, तर त्यांचा आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्यासोबतच आपल्या गोठ्यामध्ये आणि आपल्या पशूंच्या शरीरावरती सीताफळ असेल किंवा घाणेरी असेल, तर यांच्या पानांचा जो काही रस आहे, तर तो काढून आपण आपल्या गोठ्यामध्ये आणि आपल्या पशूंच्या शरीरावरती त्या ठिकाणी फवारून घेऊ शकतो. मित्रांनो, आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल, तर त्याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण तो नक्की पहा. धन्यवाद.